नवीन भागात स्वागत आहे तुमचं. आय होप तुम्हाला भाग नक्कीच आवडेल. मीराने सर्वांना विचारलं. गावाकडे जाण्यासाठी 1 महिन्याची परमिशन घेतली. ऋषभला विचारून परमिशन घेतली. ती गावाकडे जाण्यासाठी खूप खुश होती. पण इकडे मात्र ऋषभला आत्ताच करमनासं झालं होतं. ऋषभचा जीव मीरासाठी खूप धडधड करत होता. मीराला ही आनंदाची गोष्ट तिची मैत्रीण बुलबुलला सांगितली. बुलबुल पण खुश झाली. मीराचा चेहरा जरासा निराश वाटत होता. मीरा, अगं तू तुझ्या आईबाबांना भेटायला एवढ्या दिवसातून गावी चालली आहेस. तू तर खुश व्हायला हवंय. पण तुझ्या तोंडाकडे पाहून असं वाटत नाही, बुलबुल मीराला म्हणाली. नाही ग, असं काही नाही. मी खूप खुश आहे. पण आत्ता मला कंपनीमध्ये 1 महिना सुट्टी घ्यावी लागेल ना. आणि माझ्या कॉलेजचा अभ्यास पण खूप तसाच राहील. म्हणून मला त्याचं टेन्शन आलं आहे, बाकी काही नाही. मीरा मात्र हलक्या स्वरात म्हणाली. कंपनीचं टेन्शन आलं आहे की कंपनीमधल्या बॉसचं टेन्शन आलं आहे? बुलबुल तिला चिडवत म्हणाली. काय ग, काही पण बोलतेस. बॉसचं टेन्शन मला कशाला येईल? बुलबुल आणि मीरा गप्पा मारत होत्या. गप्पा मारत मारत तिची बॅग पॅक करत होत्या. इकडे कुसुमात्या व आत्याचा मुलगा विजय धारा देऊनच मीराच्या गावी कळमनेरला मीराच्या घरी बसलेले होते. ते फक्त मीरा यायची वाट पाहत होते. मीराची आई तर तिचा मुलगा झाला म्हणून खूप खुश होती. तिच्या आनंदाला पाराच राहिला नव्हता. मीरा सकाळी लवकर उठली व तिची आवराआवर करून बाहेर निघाली. हॉस्टेलच्या बाहेर येताच तिथे आजही ऋषभ गाडी घेऊन उभा होता. मीरा मात्र आश्चर्यचकित होऊन पाहतच होती. रात्रभर काही झोप आली नव्हती त्याला. अख्खी रात्र त्याने जागून काढली होती. मीराच्या तो प्रेमात अखंड बुडाला होता. तिचा साधेपणा त्याला तिच्याकडेच आकर्षित करत होता. मीरा दिसायला खूप सुंदर होती. साधी सिंपल राहणीमान व कामामध्ये अगदी टॅलेंटेड होती. तोच साधेपणा त्याला खूप आवडला होता. तो सकाळी लवकर उठून आंघोळ करून कोणाला काहीही न सांगता डायरेक्ट मीराच्या हॉस्टेलसमोर येऊन उभा राहिला. मीरा ऋषभच्या गाडीजवळ गेली. सर, तुम्ही इकडे कुठे? ऋषभने परत तेच कारण दिलं. तो जो नेहमी देतो. इथे जवळच माझं काम होतं म्हणून आलो होतो. तू निघाली आहेस का गावाला जायला? ऋषभ तिला म्हणाला. हो सर, आत्ता 9 वाजले. 9 वाजता मला बस आहे. ती डायरेक्ट आमच्या गावात जाते. आता टाईमच झाला आहे, त्यामुळे मी निघते. एवढं म्हणून मीरा जायला निघाली. तेवढ्यात ऋषभ गाडीच्या खाली उतरतो. मीरा, मी सोडतो ना तुला तुझ्या गावी. तसं पण 2 दिवस कंपनीमध्ये एवढा काही लोड नाही आहे. त्यामुळे मी जरासा फ्रीज आहे. तू हो म्हणत असेल तर मी तुला डायरेक्ट तुझ्या गावाला सोडायला तयार आहे. मी तुला डायरेक्ट तुझ्या गावाला नेऊन सोडतो. नाही नाही सर, तुम्हाला त्रास कशाला? मी जाईल ना. मीराला नाही म्हणावंसं पण जीवावर आलं होतं. तिच्याही मनात होतं की ऋषभ तिच्यासोबत यावे. प्रेमाची आग दोघांकडून पण लागलेली होती. पण दोघांपैकी एकही पुढाकार घेत नव्हतं. तिला ऋषभने असे प्रेमाने विचारलेलं खूप आवडलं. अगं, बसने कशाला त्रास करून घेतेस? गाडीमध्ये जाऊया, डायरेक्ट तुला सोडेल. ऋषभने तिला पुन्हा एकदा विनवणी केली. पण ह्यावेळेस मीरा काही नाही म्हणू शकलीच नाही. चालेल सर, आमचं गाव पण खूप सुंदर आहे. तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल, मीरा ऋषभला म्हणाली. दोघेही मोठी स्माईल करत गाडीमध्ये बसून निघून गेले. 9च्या सुमारास त्यांचा प्रवास चालू झाला. मीराच्या गावाला पोहोचायला पुण्यावरून कमीत कमी 4 तास तरी लागत होते. मीरा बसतानाच मागच्या सीटवरती बसली. पुढे ऋषभने एका हॉटेलमध्ये गाडी थांबवली व दोघेही खाली उतरले. मीरा, आपण इथे काहीतरी नाश्ता करू. भूक पण लागली असेल तुला, ऋषभ मीराला म्हणाला. असं म्हणत दोघेही खाली उतरले. हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांनी नाश्ता मागवला. दोघांनीही पोटभर नाश्ता केला व परत जायला निघाले. मीरा मागच्या सीटवर बसणार तोच ऋषभने तिचा हात अलगद पकडला.
मीरा पूर्ण शहारून गेली. तिचं हृदय अगदी जोरात धडकायला लागलं. ऋषभने हळूच पुढचा दरवाजा उघडला व मीराला बसायचा इशारा केला. मीराला अजून गुलाबी झाली होती. हे ऋषभचं प्रेमच होतं. ऋषभ अगदी दिसायला सुंदर, साधा सिंपल मुलगा, एवढी मोठी कंपनीचा मालक आणि मीरा अत्यंत गरीब घरातली व साधी मुलगी. मीरा पण पुढच्या सीटवरती बसली व त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा बोलता बोलताच ऋषभ मीराला म्हणाला, मीरा, तुझ्या घरी कोण कोण आहे? घरच्यांचं नाव काढल्यावर मीराच्या चेहऱ्यावर एकदम निराशा आली. आई बाबा असतात. बाबा पहिले मुंबईला असायचे. आई वारल्यापासून ते गावालाच असतात. मीरा खूप शांततेने सगळं काही सांगत होती. तिच्या बोलण्यातून तिच्या मनात लपलेलं दुःख साफ दिसत होतं. आताच आईची डिलिव्हरी झाली आहे. ही माझी दुसरी आई. मीरा ऋषभला सांगत होती. हो का? बरं, बघू घरी गेल्यावर तुझ्या फॅमिलीला भेटू एकदा, ऋषभ तिला म्हणाला. तेव्हा तिच्या हृदयाचं पाणी झालं. तिच्या मनात अनेक प्रश्न आले. घरचे ऋषभला बघून कशी रिॲक्ट करतील? काय समजतील? त्यांनी काही गैरसमज तर करून घेणार नाहीत ना, याचा विचार ती करत होती. तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. गाडीमध्ये दोघंही आता शांत होते. आता मीराच्या गावाचा रस्ता जवळ आला होता. रस्ता जसा गाव जसं जवळ येत होतं तसं मात्र मीराला टेन्शन वाढलं होतं. आता घरी गेल्यावर आई काय विचार करेल? हे कोण आहे? मग मी काय सांगू? हाच विचार ती पूर्ण रस्त्याने करत होती. अगदी आता त्याची गाडी गावामध्ये शिरली. अगदी 15 मिनिटावरती त्याचं घर राहिलं होतं. गाडी गावामध्ये शिरली तसं सगळी लोक एवढी मोठी गाडी गावामध्ये कोणाची आली आहे म्हणून बघायला रस्त्यावरती आले होते. मीरा समोरच्या सीटवरती बसल्यामुळे बघणाऱ्यांना सगळ्यांना ती दिसत होती व तिच्या शेजारी एक कुणीतरी सुंदर असा पुरुष आहे हे सगळे लोक बघत होते. एवढी मोठी गाडी कुणाच्या तरी मोठ्या माणसाची असेल असं ते मनामध्ये ठरवत होते आणि आता तर आपसात चर्चाही करायला लागले होते. तेवढ्यात मीराचं घर आलं. सर थांबा, हेच आहे माझं घर. मीराची अवस्था अशी झाली होती की गाडीतून कधीच खाली नाही उतरावं. तिला तिच्या घराकडे व तिच्या माणसांकडे कधीच नाही जावं असं तिला वाटत होतं. मीराची आत्या दारात बसलेली होती. गाडी दारात थांबली तेव्हा कोणाची आहे म्हणून आत्या पाहायला उठून उभा राहिली. तेवढ्यात गाडीतून मीरा खाली उतरली. आत्याने मीराला पाहिलं व सोबत ऋषभला पण पाहिलं. आत्या पळतच घरात गेली आणि मीराच्या बापाजवळ जाऊन मोठ्याने ओरडायला लागली. आत्याला आता आग लावायला चान्सच भेटला होता. पाहिलं ना दादा, मी सांगत होते या कार्टीचे लक्षणं काही ठीक नाही आहेत. आता गावात कोणाला तरी सोबत घेऊन आली. तिचं लग्न करून टाक, तुला सांगत होते ना. पण तू काही ऐकतच नाही माझं. मीराचे बाबा अगदी शांत बसून होते. मीराची आई वैशाली तिने हे सगळं ऐकलं व ती कुसुमला विचारायला लागली, कोण आहे सोबत? असेल कोणीतरी तिचा यार दोस्त. आता मला थोडंच माहिती आहे कोण आहे ते. आलाय तो आणि ती दोघे. कुसुमात त्याला त्या दोघांना सोबत पाहून डोक्यात अगदी राग गेला होता. असेल कोणी पण तिचा यार दोस्त. आता मला थोडंच माहिती आहे कोण आहे ते. आलाय तो आणि ते दोघे पण. तो आत्ता त्यांनाच विचार. आत्याने मात्र दोन्ही हात कपाळाला लावून जाग्यावर बसून गेली. आत्याने आता आगीमध्ये तेल ओतायचं काम मस्त केलं होतं. ह्यावेळेस मात्र आत्या मीराला सोडणार नव्हती. आत्याच्या डोक्यात मीराचं लग्न तिच्या मुलासोबत म्हणजेच विजयसोबत लावायचं होतं. आता बघूया पुढच्या भागात या आगीचा भडका किती उडतो आहे ते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी पुढचा भाग घेऊन येत आहे. तोपर्यंत चॅनलला असेच कनेक्ट राहा.